व्ही नाही, न्यू1 and न्यू2 are frequencies of series limit of and first line series limit. सिरीज लिमिट, लिमिट म्हणजे काय, इन्फिनिटी काय जवळचं, अँड फर्स्ट लाईन म्हणजे त्या पुढची फर्स्ट लाईन, म्हणजे N1 असेल तर M2 फर्स्ट लाईन आर रिस्पेक्टिवली न्यू1 अँड न्यू2. फ्रिक्वेन्सी येते या वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी में डिफरन्स मी सांगितलाय मगाशी. इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बामर सेरीज इज न्यू3. ओके, मग ह्याचं आपल्याला रिलेशन माहित पाहिजे. ओके, मग यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करणार? आता बघा, पहिल्यांदा कॉमन फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करताना कॉमन न्यू आहे. आता न्यू आहे तर फॉर्म्युला डिरेक्ट यूज करा 1/r. हे काय बोर्ड नाही आहे, 1/r नाही, सॉरी, r इंटू 1/n² मायनस 1/n². बरोबर, इज राईट. न्यू. आता पुढचा पार्ट आपल्याला दिलाय काय, लायमन सिरीज. लायमन एन किती असतं? N1 असतं, इज राईट. बरोबर. हा, लॅमडा प्लस न्यू1 इज सिरीज लिमिट आहे, प्लस न्यू1 हे सिरीज लिमिट आहे. सिरीज लिमिट आता असं लिहा, फॉर सिरीज लिमिटचा अर्थ काय? सिरीज लिमिट, लिमिटचा अर्थ काय? M is infinity. Getting everyone? मग न्यू1 काय येणार? इज R ओनली. न्यू1 येणार R, कारण ह्यामध्ये N1 आहे, M इन्फिनिटी आहे. इज इट क्लिअर? हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कळाल कसं काय ना एव्हरीवन? नाही, एन आता लायमन साठी एन किती आहे? 1. एम किती आहे? इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी 0 म्हणून R. आता कुठलं लिमिट आहे दुसरं? न्यू2 कुठलं आहे? फर्स्ट लाईन. फर्स्ट लाईन म्हणजे फर्स्ट लाईन. हा, फर्स्ट लाईन साठी एम किती घ्यायचं? 1च्या पुढचं 2. M² 4 म्हणजे न्यू2चं कॅल्क्युलेशन काय होणार? R 1 मायनस 1/4 म्हणजे किती? 3R/4. राईट. कुठली साईज कुठली आहे? बामर. बामर साठी एन काय असतंय? 2. ओके, लिमिट कुठला आहे? सिरीज 2² 4 R/4. सिरीज लिमिट म्हणजे एम किती घ्याय पाहिजे? इन्फिनिटी. हा प्रॉब्लेम झाला कोणाचा? तर न्यू2 आहे, न्यू2 आणि न्यू3 काय दिले? R N² 1/4 मायनस 1/इन्फिनिटी म्हणजे किती आलं? R/4. आता हे लॉजिक आहे.
आता रिलेशन न्यू 3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऐका, न्यू 3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. न्यू 3 म्हटलंय. हे फार सोपं लॉजिक आहे. न्यू 3 म्हणजे किती? R/4 यायला पाहिजे. एवढा आन्सर यायला पाहिजे. मग त्यासाठी ऑप्शन काय दिलंय? प्लस दोघांचं सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन अँड ऍव्हरेज. मग मला सांगा, एक व्हॅल्यू आहे 3R/4 आणि दुसरी R. मग आन्सर पॉझिटिव्ह येते, म्हणजे न्यू1 मायनस 3R/4 येणार का नाही? ऍडिशन केलं तर 1 प्लस 3/4 किती येणार? 7/4. अँड सबस्ट्रॅक्शन केलं तर 4 मायनस 3 1. म्हणजे आपल्याला काय घ्यायला पाहिजे? न्यू1 मायनस न्यू2 इज ऑप्शन. रोहित काल काय? ओके, इट इज R मायनस 3R/4. मॅच होते का नाही? अंडरस्टूड? हा एक टाईप आहे, असं एक विचारतात. क्लिअर? अल्टिमेटली काय फाइंड केलं ईशान? वेव्हलेंथ म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी म्हणजेच 1/λ. गॉट इट? आपण लॅमडा